16वं वरीस धोक्याचं म्हणून गाणं होतं. आत्ता मी म्हणतो 45-50चं वय धोक्याचं. सगळ्यात जास्त जे माझ्याकडे केसेस आहेत एक्स्ट्रा मॅरिटलच्या असतील, डिवोर्सच्या असतील, ह्या वयातच होतात. ग्रे डिवोर्स त्याला काय म्हणतो का, केस ग्रे झालेले असतात थोडं, म्हणून त्याला ते आपण ग्रे डिवोर्स म्हणतो. मग झालं 25-30 वर्ष झाली आहेत लग्नाला, मुलांचं एज्युकेशन झालं आहे, ते सेट आहेत, मग आता काय करायचं, कारण त्यांनी 25-30 वर्ष एकमेकांना वेळच दिलेला नसतो. मग माझं करिअर, मग मुलांची शाळा, मुलांचं हे, मुलांचं ते, मुलांचा क्लास, मग त्यांचं फ्युचर, मग ते घर घ्यायचा EMI चालू आहे. आणि या सगळ्यामध्ये त्यांनी एक नवरा बायको म्हणून पटणार नाही तुम्हाला, फिजिकल संबंधांमध्ये 5 मिनटात 10 मिनटात फिजिकल संबंध होणाऱ्या गोष्टी आहेत, इथंपर्यंतच्या गोष्टी आहेत. आणि मग काय होतं की मग हे मुलं वगैरे सेट झाली, सगळ्या गोष्टी झाल्या की मग ते कुठेतरी रिटायरमेंटला आल्यावरती पण मग एकटेपणा येतो. आणि आमचं जर नवरा बायकोचं माझं 25 वर्ष झालं, ते त्या काइंड ऑफ कम्युनिकेशनच नाही, किंवा मुलं आहेत म्हणून पुढे नेतो आहे. कधीतरी लग्नाच्या आधीचे 1-2-3 वर्षाचं काहीतरी साठलेलं असतं मनात, मग आता बाळ झालं आहे, मग आता वेगळं होऊ शकत नाही, मग घरचे काय म्हणतील, म्हणून ते ओढत ताणत नातं पुढे नेलेलं असतं. आता झालं, मुलांचं झालं, मग पुन्हा अशाही केसेस माझ्याकडे आता 2 डिवोर्स आहेत. मी माझ्या परीने ट्राय करतो आहे की ते नाही होणार, कारण मी जोडणारा माणूस म्हणतो मला, तर मला तोडायला आवडत नाही. ते याच्यासाठी थांबलेत, त्यांच्या मुलगीला तर स्थळ शोधत आहेत. मग आपण आधीच जर वेगळं झालं तर मुलीच्या लग्नाचं, म्हणजे आता ते वेगळं व्हायला मुलीचं लग्न व्हायची वाट बघतात. त्याच्यात सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे लॅक ऑफ कम्युनिकेशन, फिजिकल इंटिमसी नाही, एकमेकांना वेळ देणं नाही. मी म्हणतो रोज अर्धा तास द्या, 24 तासातला अर्धा तास, पण हे गरजेचं आहे. आणि मग हे ग्रे डिवोर्स प्रचंड वाढत आहेत. मग पुन्हा वेगळे राहायचं, मग ते प्रॉपर्टीचे डिस्ट्रीब्युशन करायचे का, मग मी मुलीकडे राहायचं का तू मुलाकडे राहायचं, खूप विचित्र लेवलला यार. म्हणजे आपण विचार नसेल केला अशा लेवलच्या काही काही गोष्टी असतात.